नमस्कार, मी झी मराठी होम मिनिस्टर फेम अनिता आवटी. जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत. आपण आजपर्यंत अनेक महिलांना मुलाखतीमधून भेटलेला आहोत, तर आज एक आपण अशा आगळ्या महिलेला भेटणार आहोत जिचं व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तरी हरकत नाही. मिरजमध्ये असलेल्या ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर प्रज्ञाताई निरंजन आवटी यांना आपण भेटणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. जागतिक महिला दिन विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. थँक्यू सो मच. आपल्याला प्रथमतः महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपल्याला आज भेटून काय प्रश्न विचारायचा हा प्रश्न पडलाय, कारण तुम्ही तर अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात. तुमचं बालपण आणि शिक्षण कोणत्या पद्धतीनं पार पडलं आम्हाला ऐकायला आवडेल. माझं बालपण हे, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या तालुक्यात राहणारी एक मुलगी आहे. त्यावेळी मी एका खेडेगावामध्ये राहत होते. काळीथर नावाचं एक खेडं होतं आणि माझे वडील बाय प्रोफेशन एक शिक्षक होते. प्रॉपर मी बेळगावची, पण त्यांना तिथे शिक्षक असल्यामुळे तिथे येऊन त्यांना सेटल व्हावं लागलं. तर तिथे आल्यानंतर मी एक नवोदयची परीक्षा दिली. जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सिंधुदुर्ग असं माझ्या शाळेचं नाव आहे. तर तिथे माझं सिलेक्शन झालं होतं आणि माझा सगळा जो शिक्षणाचा खर्च जो आहे 12वी पर्यंतचा तो गव्हर्नमेंटने केलेला आहे. आणि सांगायला मला खरंच खूप अभिमानाची गोष्ट वाटते की माझ्या आई वडिलांना मी शिक्षणासाठी कोणताही त्रास दिलेला नाही. माझा सगळा खर्च जो आहे तो गव्हर्नमेंटने केलेला आहे. आणि त्याचबरोबर माझं लहानपणी सगळ्या क्षेत्रामध्ये मला आवड होती आणि लिडरशिप जी क्वालिटी होती ही इनबॉर्न माझ्यामध्ये होती. कोणतंच क्षेत्र असू दे, डान्स असू दे किंवा सिंगिंग कॉम्पिटिशन असू दे किंवा खेळामध्ये असू दे, मला खेळामध्ये सुद्धा माझं नॅशनलला सिलेक्शन झालेलं आहे हाय जम्प या खेळामधून. त्याचप्रमाणे हर्डल्स या खेळामधून 100 मीटर हर्डल्स. योगामध्ये सुद्धा स्टेटला बरेच प्राइजेस मिळालेले आहेत मला. आणि मला चित्रकलेमध्ये बालश्री हा अवॉर्ड मिळालेला आहे महाराष्ट्र शासनातर्फे. अशी बरेच गोष्टी आहेत की असं कोणतंच फील्ड राहिलं नाही. हँड रायटिंग असेल किंवा डिबेट कॉम्पिटिशन असेल, सगळ्यामध्ये माझा नेहमी पहिला नंबर असायचा. त्याच्यामुळे कुठली पण कॉम्पिटिशन असू दे स्कूलमध्ये, त्याच्यामध्ये फर्स्टच आलं पाहिजे हा माझा कायमच अट्टाहास असायचा की त्याच्यामध्ये डू ऑर डाय, त्याच्यामध्ये माझा नंबर हा आलाच पाहिजे. आणि माझे तुम्ही बघितले तर भरपूर प्राइजेस आणि मेडल्सने माझं कपाट भरलेलं आहे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. आणि तुमचा हा अट्टाहास तुम्ही अजून सुद्धा सोबत ठेवलेला आहात. फक्त एक गृहिणी आणि एक आई किंवा एक सून नसून आज तुम्ही एक ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर आहात. तर या शिक्षण क्षेत्राची तुम्ही आवड होती का, कोणत्या पद्धतीने याची सुरुवात तुम्ही केली? कसं आहे, माझे वडील बाय प्रोफेशन शिक्षक असल्यामुळे शिक्षणाचा बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालेला आहे. बरोबर. आणि लहानपणापासून घरात शिक्षणाला अतिशय महत्व असायचं. आणि शिक्षण म्हटल्यानंतर अभ्यास असू दे, पप्पा वडील माझे प्रत्येक वेळी पहिलं जर का तू शिकलीस चांगली तर स्वतःच्या पायावरती उभी राहणार आहे, तर तुझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व या समाजामध्ये घडणार आहे, हे कायम त्यांनी लहानपणापासून माझ्या मनावरती त्या पद्धतीने बिंबवलेलं आहे. माझी मम्मी सुद्धा, वडील माझे MA BEd आहेत, आई माझी MA सायकोलॉजिस्ट आहे मराठी विषयामधून, माझा भाऊ सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे. आणि माझ्या काकांची मुलं सुद्धा सगळी बाय प्रोफेशन इंजिनियर वगैरे असेच आहेत सगळेजण. मग सगळे वेल एज्युकेटेड फॅमिलीमधून मी बिलॉंग करते. तर शिक्षणाचं महत्व मला पहिल्यापासूनच आई वडिलांकडून मिळालं. आणि आईचं असं होतं की कशामध्ये मागे राहायचं नाही, जाईल तिथे तुझ्यामध्ये अशी क्वालिटी तयार झाली पाहिजे की लात मारून तिथे पाणी काढेन. आणि तशा प्रकारची जडणघडण तिने माझी लहानपणापासून केली. आणि मी त्याला, मला वाटतं की मी खरी उतरले तिच्या प्रत्येक यशाला. प्रत्येक गोष्टीमध्ये माझे आई वडील माझ्या सोबत, प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन असू दे, काही पण असू दे, ते सुद्धा हिरिरीने मला भाग घ्यायला लावायचे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला त्यांचा खूप छान सपोर्ट मिळायचा आणि सगळीकडे ते माझ्यासोबत यायचे. ओके. म्हणजे तुमच्या पाठीमागे सगळे तुमचे वंश किंवा तुमचे जे कुटुंब आहे सगळं शिक्षण आणि एज्युकेटेड असल्यामुळे तुम्हाला ती एक प्रेरणा त्यांच्याकडून घेता आली आणि त्यामुळे आज तुम्ही ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल स्कूल स्वतः. आणि लकीली इथे लग्न होऊन आल्यानंतर इथे सुद्धा आमच्या स्वतःच्या शिक्षण संस्था होत्या. आपली मुकबधीर स्कूल असेल, बरीच वर्ष माझे सासरे किंवा आमच्या घरातले सगळे मेंबर्स तिथे काम पाहतायत, सचिव, संचालक वगैरे अशा पोस्टवरती आहेत सगळेजण. मग इथे आल्यानंतर तो माझ्यासाठी एक प्लस पॉईंट झाला की शिक्षणाची आवड पहिल्यापासूनच आहे. आणि इथे आल्यानंतर मी अजून काहीतरी शैक्षणिक क्षेत्रामध्ये करू शकेन याची मला खात्री मिळाली. आणि माझं असं होतं की एज्युकेशन सिस्टीम ही अशी पाहिजे
की पूर्वीच्या काळामध्ये जे काही गुरुकुल पद्धती होती आपल्या देशामध्ये, तशा प्रकारे एन्शियंट टाईपची जी आपली एज्युकेशन पद्धती होती ती आपण आपल्या स्कूलमध्ये इम्प्लिमेंट कुठेतरी केली पाहिजे. डॉन्की वर्क सोडून प्रॅक्टिकल नॉलेजला महत्व दिलं पाहिजे, हे कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये आलं आणि तशा पद्धतीचं शिक्षण आपण आपल्या स्कूलमध्ये आता ब्राईट फ्युचर मध्ये सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपली जी मूकबधीर संस्था आहे तिथे सुद्धा आपण तशा पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज, टेक्निकल नॉलेज मुलांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ओके. तुमच्या या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांना कोणकोणत्या पद्धतीच्या सुविधा आहेत आणि कोणत्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं? तर आपल्या स्कूलमध्ये सगळ्यात प्रायोरिटीवरती आपण मुलांची हायजीन आणि सेफ्टी ठेवलेली आहे. आपले संपूर्ण स्कूल हे सीसीटीव्ही नजरानेत असतं, त्याच्याने सीसीटीव्हीच्या निगराणीखाली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मुलांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल, त्याच्यामध्ये आपण फिजिकल डेव्हलपमेंटच नाही तर त्याबरोबर त्यांची मेंटल डेव्हलपमेंट कशी होईल, इमोशनल डेव्हलपमेंट, त्यांची स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट कशी होईल याच्यावरती आमचा भर असतो. त्यासाठी आम्ही काय करतो तर मुलांना आता ह्या एज पासून, आता मुलं आमच्याकडे ज्यावेळी येतात त्यांची पूर्ण कोरीपाटी असते, ते एक असं रोपटं म्हणून आमच्याकडे येतात. तर त्याला आम्ही अशा पद्धतीने खत पाणी घालतो की त्यांच्यामध्ये काय क्वालिटी आहेत मुलांमध्ये ते ओळखून आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलाला पर्सनली गाईड करून त्याच्या कलाने जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या प्रत्येक मुलाच्या लेवलला उतरून. कारण की हाताची 5 बोटं सारखी नसतात. प्रत्येक मूल हे इंडिव्हिज्युअली वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारचं जन्माला आलेलं आहे. DMIT टेस्ट केली आपण जर का मुलांची, तर प्रत्येकांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असतात, त्याप्रमाणे त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने झालेली असते. तर एकसारखी शिक्षण पद्धती सगळ्या मुलांवरती अप्लाय होत नाही. प्रत्येक मुलाला त्याच्या कलाने जाऊन शिकवायला लागतं. अगदी एक असतो तो खूप हुशार असतो, त्याला लगेच क्लास करतो. एक जण खेळत खेळत शिकतो, तर त्याला त्याच्या कलाने शिकवावं लागतं. तर त्यासाठी आपण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी योगा घेतो, मेडिटेशन घेतो मुलांचं. त्याचप्रमाणे आपण स्केटिंग जे आहे ते इन्क्लूड केलेलं आहे मुलांचं. थोडंफार जिम्नॅस्टिक सुद्धा अधूनमधून शिकवण्याचा प्रयत्न करतो आम्ही स्कूलमध्ये. आणि गुरुकुल पद्धती जी म्हटली ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन फील्ड ट्रिप असते आमची. तिथून मुलांना जे नॅचरल मुलांना टच करून मुलं जास्त फास्ट शिकवतात, त्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि ऑडिटरी सोबतच मुलं व्हिज्युअली सुद्धा जास्त प्रमाणात लगेच कॅच करतात. तर आम्ही आता आमच्या स्कूलचं वैशिष्ट्य असं आहे की आपण आपल्या स्कूलमध्ये डिजिटल लर्निंग ही पद्धती वापरलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण मुलांना ऑनलाईन सगळीकडे आमच्याकडे डिजिटल क्लासरूम आहेत, त्याच पद्धतीने ऑडिटोरियम रूम आहेत, होम थिएटर सारखं केलेलं आहे. तिथे आपण मुलांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो किंवा जे शैक्षणिक मूवीज असतात ते दाखवतो, त्याच्यातून मुलं लगेच कॅच करतात. असं ऐकलं होतं की आपल्या स्कूलमध्ये AI टेक्नॉलॉजी यूज करून पण काहीतरी शिक्षण दिलं जाते, असं पण आपल्याकडे कन्सेप्ट आहे. मग आपण कलेक्टर साहेबांची हेल्प घेऊन आपण आपल्या रावीभोडे मूकबधीर जी आपली अपंग पुनर्वसन मुलांची संस्था आहे त्याच्यामध्ये या मुलांसाठी आपण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज कसं देता येईल याच्यावरती आम्ही भर दिलेला होता. टेक्निकल नॉलेज कसं देता येईल त्यांना या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. तर यामध्ये आपण त्यांना रोबोटिक तंत्रज्ञान, AI आणि ChatGPT या गोष्टींचं त्यांना नॉलेज दिलं होतं. त्याच्यासाठी आम्ही कार्यशाळा राबवल्या बऱ्याच. तर त्या मुलांचं कसं असतं, जी मुलं जन्मता मूकबधीर असतात त्यांचं IQ लेवल फार हाय असतो, त्यांची इमॅजिनेशन पॉवर चांगली असते. तर त्यांच्यातील ह्या कलेचा उपयोग त्याला अर्थार्जनासाठी कसा करता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. म्हणजे मुलांना आम्ही रोबोटिक्सचं नॉलेज दिलं, त्याच्यामध्ये ते स्वतः ड्रोन तयार करू शकतात किंवा छोटे मोठे चालणारे फिरणारे असे इन्स्ट्रुमेंट्स तयार करू शकतात किंवा 3D प्रिंटरच्या माध्यमातून त्यांनी प्रोग्रामिंग केलं. त्या प्रोग्रामिंग मधून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या आणि त्या वस्तूंचं जे आहे ते आम्ही प्रदर्शन भरवलं आणि ते सेल आउट सुद्धा झाल्या. त्याच्यातून सुद्धा त्यांना पैसे मिळाले. मग इथून पुढे सुद्धा आता आयुक्त मॅडम सोबत आमची शेख मॅडम ज्या आहेत आपल्या त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे की त्या मुलांना नंतर इथून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपल्या स्कूलमधून ह्या टेक्निकल नॉलेजचा उपयोग करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कसा उपयोग होईल फ्युचर आणि प्रोफेशन त्याच्यासाठी बऱ्याच स्कीम्स आहेत, प्रोग्राम्स आहेत, ते सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी राबवणार आहोत. क्या बात आहे. तुम्हाला माहेरी जसं शिक्षणाचा वसा लाभला, पाठिंबा मिळाला बाबांचा, आई वडिलांचा, तसंच सासरी तुम्हाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये महत्वाचा मोलाचा वाटा आणि पाठिंबा कोणाचा लाभला? राजकीय क्षेत्रामध्ये आपण बोलायला झालं तर आपल्या आवटी घराण्याला माझे जे सासरे आहेत आदरणीय सुरेश बापू आवटी,
सर्वजण त्यांना बापू म्हणून ओळखतात, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. हो. त्यांचे वडील आहेत, वडील होते देवप्पा नावटी. हे गेली 25 वर्ष डिग्रजचे सरपंच होते. अच्छा. तर हा राजकीय वारसा तेव्हापासून मिळालेला होता. ओके. त्यानंतर बापू सुद्धा नगराध्यक्ष झाले होते आपल्या मिरजेचे. त्यानंतर त्यांनी स्टँडिंग कमिटी चेअरमन पद भूषवलं. त्यानंतर त्यांची दोन्ही मुलं, माझे दीर असतील किंवा माझे मिस्टर असतील, त्यांना सुद्धा स्टँडिंग कमिटी चेअरमन पद मिळालं. आणि त्यानंतर बाळकडू त्यांना पहिल्यापासूनच राजकारणात बरोबर, मिळालेलं बरोबर. होतं. पण याच्यानंतर त्यांनी याचा उपयोग, या पार्श्वभूमीचा उपयोग खूप छान पद्धतीने करून घेतला. लोकांचं ऑलरेडी पाठबळ त्यांना मिळालेलं होतं. पदं मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करत लोकांसाठी एवढी छान कामं केली. याच्यामध्ये मी सुद्धा महिलांसाठी बऱ्याच प्रकारचे शिबिर राबवणे असतील किंवा बऱ्याच प्रकारचे त्यांच्यासाठी कार्यक्रम घेणे असतील. बरं. आणि हे सर्व करत असताना मला सासऱ्यांचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांनी कुठल्याच गोष्टीला मला कधी नाही म्हटलं नाही. बरं. त्यांनी कायम मला प्रत्येक गोष्टीसाठी ते माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. आणि ते त्यांचा मला संपूर्ण घरातून सपोर्ट होता, सासूबाईंचा सपोर्ट होता, मिस्टरांचा सपोर्ट होता. त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने यावेळी आपण राजकारणामध्ये जी काही आपल्याला छान यश मिळालेलं आहे की आपल्या करू शकलो. पूर्ण पॅनल 4च्या 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. संपूर्ण आपलं आवटी कुटुंब सगळं आता राजकारणामध्ये यशस्वी ठरलेलं आहे हो. पूर्ण. आणि त्यांची एक मेंटॅलिटी असते की आपल्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती हा रिकाम्या हाताने जाता कामा नये. कधी पण एवढे आउटिंगचे जे हे आहे, घरासमोर जे ऑफिस आहे ते 24 तास लोकांसाठी अवेलेबल असतं. कधी कोणी येऊ शकतं, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात जातात. ते मी सुद्धा रोज डोळ्याने बघते की ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. बरोबर. त्याच्यामुळे हे राजकारणाचं बाळकडू मला सुद्धा कुठेतरी मिळते त्यांच्याकडून, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुमचं कुटुंब सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे सध्या. तर या क्षेत्रामध्ये परवा झालेल्या निवडणुकीमध्ये आणि निरंजन दादा आवटी आपले नगरसेवक म्हणून निवडून आले, तर त्या निवडण्याच्या पाठीमागे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कर्तृत्ववान महिलांचा हात असतो. तर आता या दादांच्या यशामागे तुमचा नक्कीच हातभार आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये खूप मोठी धुरा तुम्ही हाती घेतली होती. कोणत्या पद्धतीने ते सगळं हँडल केलं? म्हणतात ना, एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकतं. माझं मगाशी एज्युकेशन सांगायचं राहिलं तर बाय प्रोफेशन मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे. त्याचप्रमाणे माझा MBA इन मार्केटिंग आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधून झालेलं आहे. अच्छा. हे मी का सांगते तर MBA इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट झाल्यामुळे आपल्याला राजकारणामध्ये विविध प्रकारची लोक मिळतात. सगळ्यांचे जे ब्रेन असतात ते वेगवेगळ्या टाईपचे असतात. बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारे लोक आपल्याला समाजामध्ये भेटतात. तर ह्या सगळ्या लोकांचं संघटन करून त्यांना सोबत घेऊन पुढे कसं जायचं, त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं, ह्याचा स्टडी ऑलरेडी माझा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी म्हटलं की माझं मार्केटिंग सुद्धा हा एक ऑप्शन होता, प्लस पॉईंट. त्याचा उपयोग मला ह्याच्यासाठी झाला की माझ्या मिस्टरांनी बऱ्याच कोट्यावधींची कामं आपल्या वार्डामध्ये केली आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी कामं आतापर्यंत केलेली आहेत ती लोकांसमोर प्रेझेंट कशी करायची, तर त्याचं मार्केटिंग मी खूप चांगल्या पद्धतीने केलं असं मला वाटतं. तर तो एक माझ्या शिक्षणाचा प्लस पॉईंट झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर आणि मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे लिडरशिप जी क्वालिटी आहे ती इनबॉर्न माझ्यामध्ये पहिल्यापासूनच आहे. आणि कुठल्याच गोष्टीमध्ये मागे राहायचं नाही आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी कला आहे ते माझे वडील शिक्षक असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी बिंबवलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येकाला विश्वासात घेऊन आणि त्यांची कामं मी छान पद्धतीने लोकांसमोर प्रेझेंट केली आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे आम्हाला खूप छान यश मिळालं असं मला वाटतं. दादा नगरसेवक झाल्याबद्दल आमच्या बंधुता नेटवर्क करून अभिनंदन आहे. आता इतक्या सगळ्या जडणघडणीमध्ये इतक्या सगळ्या तुमचं तर ब्रेन ऑलराऊंडर आहे आणि तुम्ही कुटुंबासाठी एक आदर्श सून सुद्धा आहात. तर हे संसार, सासर, मुलं हे सगळं सांभाळत असताना तुमच्या आवडीनिवडी कशा जपता तुम्ही? माझ्या आवडीनिवडी म्हणायला गेलं तर मला सिंगिंग आवडतं, डान्सिंग माझी पॅशन आहे. त्याचप्रमाणे मला योगा करायला आवडतो. लहानपणी मी योगा शिकले, ते अजून सुद्धा मी माझ्या त्या योगामध्ये कंटिन्युटी ठेवलेली आहे. ते डेली मी योगा करते. स्वतःचं माइंड कसं स्टेबल ठेवता येईल, स्वतः कसं हॅपी राहता येईल याच्यावरती मी जास्त फोकस करते. आणि स्वतः नेहमी मी पॉझिटिव्ह राहते आणि बाकीच्यांना पण आजूबाजूच्या लोकांना सतत सांगत असते की तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक राहा आणि नेहमी तुम्ही जसा विचार करता तशा गोष्टी घडत असतात. तर मी नेहमी माझ्या महिलांना सुद्धा वार्डमधल्या बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना हेच सांगत असते की तुमची पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सगळं काय आहे. स्वतःसमोर एक ध्येय ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करा. आपल्याला जे गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे ती गोष्ट निश्चितच तुम्हाला साध्य होईल. पॉझिटिव्ह एनर्जी इज खूप व्हेरी इम्पॉर्टंट. क्या बात आहे. अतिशय तुमच्याकडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. ते समाजापर्यंत, महिलांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक छान प्लॅटफॉर्म मिळालेला आहे ऍक्च्युली.
खरंच. तर आता तुम्हाला प्लॅटफॉर्म तर आहे ऑलरेडी, पण तुमच्याकडे इतके छान सगळे क्वालिटी आहेत, तर तुम्ही महिलांना आणि मुलींना एक छानसा संदेश काय द्याल? महिलांना मी हाच संदेश देईन की महिलांनी पहिलं एकमेकांसोबतचं जे आपण कंपॅरिझन करतो ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्याला आणि आपला जो लढा जो आहे हा पुरुषांविरुद्धचा लढा नाहीये, बरोबर तर आपला जो लढा आहे हा स्वतःमधील भीतीविरुद्धचा लढा आहे. बरोबर तर त्या भीतीवरती आपल्याला ओव्हरकम करता आलं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणते की आपण प्रत्येक महिला ही काहीतरी एक युनिक टॅलेंट घेऊन जन्माला आली असते. बरोबर. प्रत्येकीमध्ये काहीतरी इन्व्हॉल्व टॅलेंट असतंच. आता आपण बघायला गेलो तर कित्येक महिला ज्या आहेत ह्या राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये असतील, अग्रगण्य आपल्याला दिसत आहेत. मग त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे हे शोधून त्या आपल्या टॅलेंटला अर्थार्जनाचं साधन कसं बनवता येईल याचा पण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या समोर एक काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे की हा बाबा मला हे अचीव्ह करायचं आहे, बरोबर आणि आपण ते मिळवणारच आहे. आता आपण बघितलं तर आपल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या आहेत त्या द्रौपदी मुर्मू आहेत. बरोबर. त्यांनी ट्रायबल लोकांसाठी, आदिवासी जमातींसाठी खूप छान काम केलेलं आहे. इंदिरा गांधी सुद्धा ज्यावेळी आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांनी सुद्धा हरित क्रांती घडवून आणली. बरोबर. परत आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत सीतारामन, त्यांनी सुद्धा किती छान कोरोनाच्या काळात सुद्धा एकदम सुंदर असं आर्थिक बजेट जे आपल्या देशासमोर सादर केलं. बरोबर. तर अशा पद्धतीने जर इफ दॅट वुमेन कॅन डू, व्हाय नॉट वी पीपल, आपण का नाही करू शकत? तर प्रत्येक व्यक्तीने हे डिसाईड केलं पाहिजे की आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. आपण काहीच करू शकत नाही असा विचार करण्यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो हा विचार करून बघा, माइंडसेट चेंज करा. आणि जी क्रांती आहे ही बाहेर घडत नसते, तर ती आपल्या विचारांमध्ये घडत असते. तर आपले विचार जे आहेत ते प्रगल्भ महिलांनी ठेवले पाहिजे. बरोबर आहे. याचबरोबर तुम्ही महिलांना सक्षमीकरणाची गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? निश्चितच महिलांना सक्षमीकरणाची गरज आहे. आजच्या या आधुनिक युगामध्ये स्त्रियांनी स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आपल्यातील कलेचा उपयोग अर्थार्जनासाठी केला पाहिजे. आणि महिलांना एकमेकींना सन्मान देणं फार गरजेचं आहे. एक संस्कृत मध्ये 4 ओळी आहेत मला आठवतात की यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे जिथे महिलांचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा वास होतो. आणि जिथे महिलांचा सन्मान होतो तिथे कुटुंब आनंदी राहतं. आणि जिथे कुटुंब आनंदी राहतं तिथे आपला समाजाची प्रगती होते. आणि जिथे समाजाची प्रगती होते तिथे पर्यायाने आपले संपूर्ण राष्ट्र प्रगत होतं. त्याच्यामुळे राष्ट्राची जर का आपली खरी उभारणी करायची असेल, एक मजबूत राष्ट्र आपल्याला बनवायचं असेल, तर स्त्रिया हा त्याचा एक कणखर असा कणा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे त्या बॅकबोन असल्यामुळे आपण स्त्रियांनी पहिला सुशिक्षित झालं पाहिजे आणि स्वतःच्या कलांना ओळखून त्याचा अर्थार्जनासाठी आपण उपयोग करून स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. तुमचे हे मोलाचे विचार नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहेत. आज आपण या मुलाखतीमध्ये इतके छान विचार मांडलात आणि आमच्या या इन्व्हिटेशनला मान देऊन आलात त्याबद्दल आपला खूप खूप आभार आणि धन्यवाद. चला तर मग आपण आज प्रज्ञा आवटे मॅम कडून खूप छान प्रेरणा घेतलेल्याच आहे. तर प्रत्येक महिलांनी आपल्या आमचे गुण ओळखून त्याच्यामध्ये काहीतरी आत्मसात करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. तर सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.